याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अल्किल रॅडिकल कशाला म्हणतात आणि ते कसे बनतात आणि ते कोणते कोणते असतात त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण खऱ्या अर्थाने नॉमेनक्लेचरकडे आपण जातोय. आजचं लेक्चर फक्त कॉमन नेम याच्याबद्दल आपण डिस्कशन करू आणि ते कॉमन नेम जर तुम्हाला कळलं तर मग पुढं चालून आपल्याला त्या अल्किल रॅडिकलचा उपयोग करून आपण सर्व प्रकारचं आपण नॉमेनक्लेचर आपण डिस्कशन करू शकतो. तर आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत कॉमन नेम ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचा आपण कॉमन नेम आपण देतो. तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कशाला म्हणतात मी तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये सांगितलेलं आहे की ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किंवा सिंगल बॉन्डेड कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज द सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. म्हणजे जेवढे सिंगल बॉन्डेड कंपाऊंड्स असतात त्यांना आपण सॅच्युरेटेड कंपाऊंड्स म्हणतो. आणि प्रामुख्यानं आपल्याकडं अल्केन, एखादा तुमचा अल्केन असेल किंवा सायक्लो अल्केन असेल, या सर्व कंपाऊंड्सला आपण काय म्हणत असतो पहा तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतात. आणि त्यापैकी आपण अल्केनचं नॉमेनक्लेचर आपण सुरुवातीला सुरू करणार आहोत, ज्याला आपण म्हणतोय पहा कॉमन नेम फॉर द अल्केन. अल्केनचं आपण कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर कसं केलं जातं याच्यावर आपण चर्चा करू. पहा तुम्ही 10th असं शिकलेलं आहे की फर्स्ट 10 मेंबर्स ऑफ अल्केन्स आर नेमिंग on the basis of these Greek numbers, that is the meth, eth, prop, but, pent, hex, hept, oct, non, dec, and using the suffix that is the ane. आणि त्यापासून आपल्याला मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन असे 10 मेंबर्स आपल्याला कमीत कमी माहीत असले पाहिजेत आणि त्यानुसार आपल्याला त्या अल्केनचं नॉमेनक्लेचर आपल्याला शिकता येईल आणि त्यासाठी आपण डिस्कशन करू. पहा तर आज आपण डिस्कस करत असताना कॉमन नेम ऑफ अल्केन, कॉमन नेम ऑफ अल्केन. अल्केनचा आपल्याला कॉमन नेम आपल्याला शिकायचं आहे. तर कॉमन नेम मी फक्त अल्केनचा आपण शिकू, त्याच्यासोबत मी तुम्हाला IUPAC नेम पण मी तुम्हाला शिकवणार आहे आणि कंबाईनली आपल्याला शिकायचं आहे. याला फार थोड्या वेळामध्ये आपल्याला शिकवता येतं, पण तुमच्या अंडरस्टँडिंगच्या याच्यानुसार आपण थोडं हळूवारपणे आपण डिस्कशन करू. पहा तर 1 by 1 एखाद्या कंपाऊंडचा अल्केन झाल्यानंतर अल्किन, अल्किनच्या नंतर आपण अल्काईन, अशा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण नॉमेनक्लेचर 1 by 1 आपण शिकण्याचा प्रयत्न करू. फार थोडा डिफरन्स असतो, तो डिफरन्स तुमच्या लक्षात येईल. पहा तर पहिल्यांदा आपण कॉमन नेम ऑफ अल्केन असं आपण त्याला म्हणू. तर पहिल्यांदा आपण असं म्हणू पहा द कॉमन नेम ऑफ any compounds are given on the basis of their structures or sources असं आपण बेसिकली आपल्याला और फंक्शनल ग्रुप. बेसिकली आपल्याला काय असतं पहा कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कॉमन नेम देत असताना 3 गोष्टीचा आपण साधारणतः विचार करतो. एक तर आपण त्याचं स्ट्रक्चर असेल किंवा त्याचा सोर्स असेल किंवा त्याचा फंक्शनल ग्रुप असेल, या तिघांच्या आधारावर आपल्याला कॉमन नेम आपल्याला दिलं जातं. आता हे जे कॉमन नेम असेल तर यालाच आपण ट्रायल नेम असे म्हटलं जातं. मग हे कॉमन नेम आपल्याला देत असताना आपण पहिल्यांदा अल्केन, कारण आपण नॉमेनक्लेचरमध्ये सर्वात बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात असावं, वी कॅन कन्सिडर दॅट ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. म्हणजे आपण असं गृहीत धरायचं आहे की प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंड हा अल्केननीच बनलेला आहे, म्हणजे अल्केन पासूनच बनलेला आहे असं आपण त्याला म्हणतो. आणि त्यासाठी आपण अल्केनचे पहिले 10 मेंबर्स आपल्याला माहिती आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत असावा, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला माहीत असावा, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला माहीत असावा, त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला माहीत असावा. याच्यावर एक आपलं लेक्चर आहे, ते तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्यानुसार तुम्हाला ते स्ट्रक्चर लिहिता येतील. आता आपण कॉमन नेम देत असताना पहिले 10 मेंबर जे असतील तर ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही ते आत्मसात करता अशी अपेक्षा करतो. आज आपण कॉमन नेम सिस्टीमनुसार आपण नॉमेनक्लेचर देत असताना आपण पहिला जो मेंबर असेल तर याचा आपण पहिला मेंबर जो असेल तर याला आपण काय म्हणताय पहा CH4 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल. आणि त्यानंतर आपण कॉमन नेम ऑफ अल्केन, अल्केनचा आपण कॉमन नेम आपण देऊ. पहा तर याच्यामध्ये आपण काय करतोय बघा, तर याच्यात आपण काय करणार, पहिल्यांदा आपण कॉमन नेम आपण जर देत असाल तर त्यासाठी आपण कार्बनच्या संख्येवरून आपण देतो आणि कार्बनच्या संख्येवरून आपण देत असताना आपण पहिल्यांदा
मिथ या शब्दापासून आपण काय करता पहा, हा तुमचा मिथ असेल आणि याचा जो सफिक्स असेल तर तो सफिक्स कोणता असेल, ANE असा आपण त्यांना म्हणतो. म्हणून हा तुमचा काय बनेल पहा, मिथेन आपल्याला बनतो. त्यानंतर आपल्याला असेल तो C2H6 आपण त्याला म्हणतो. हा C2H6 याला आपण असे लिहू शकता, हा CH3-CH3 याला आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला आपण त्याला म्हणतो. आता बघा याच्यामध्ये आपल्याला नाव देत असताना 2 कार्बन आयटम असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे पहा, इथ. लक्षात ठेवा, मी इथं जे सांगतो ते नीट लक्षात ठेवा पहा. कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या नावाची सुरुवात जर मिथनं होत असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये एकच कार्बन आयटम असतो असं लक्षात ठेवा. जर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या नावाची सुरुवात इथनं होत असेल तर त्यावेळेस त्या कंपाऊंड्समध्ये आपल्याला 2 कार्बन आयटम असतात असं लक्षात ठेवा. ज्या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात प्रोपनं होत असते त्यावेळेस त्या कंपाऊंड्समध्ये 3 कार्बन आयटम असतात. तसंच आपण एखाद्या कंपाऊंड्समध्ये कंपाऊंडच्या नावाची सुरुवात जर ब्यूटनं होत असेल तर त्या कंपाऊंड्समध्ये 4 कार्बनची संख्या असते. हे तुम्ही कन्फर्म आपल्या डोक्यामध्ये माइंडसेट करून ठेवा. आणि त्यामुळे 2 कार्बन आयटम आहेत म्हणून आपण इथं लिहितो. आणि अल्केनचा जो सफिक्स असेल तर तो सफिक्स कोणता असेल तर ANE हा तुम्हाला सफिक्स जोडला जातो. तसंच बघा आता आपण एखादा C3H8 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याबरोबर आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3CH2 आणि हा तुमचा CH3 आपल्याला पाहायला मिळतो. तर याला आपण नाव देत असताना 3 कार्बनची संख्या आहे म्हणजेच आपण याला काय म्हणतोय पहा, प्रोपेन असं आपण त्यांना म्हणतात. त्याला काय म्हणू आपण, प्रोपेन असं म्हटलं जातं. हा तुमचा इथेन झाला. त्यानंतर आपण काय पाहतो पहा, प्रोपेन आपण त्याला म्हणतो. त्यानंतर बघा पुढचा जो पाहतो आपण C4H10 हा तुम्हाला याचं नाव देत असताना आपण शिकलेलं आहे पहा की याला आपण 4 कार्बन आयटम असेल तर ब्यूट आणि त्यानंतर सफिक्स कोणता असेल ANE. आता बघा मी तुम्हाला अल्किल रॅडिकल मध्ये एक छोटीशी कन्सेप्ट सांगितली त्याला आपण म्हणतो आयसोमेरिझम. Those organic compounds which contain the 3 or more than 3 carbon atoms in their molecule which gives the isomeric compounds. ते तुम्हाला आयसोमेरिक कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण काय म्हणतोय पहा की आपल्या निसर्गामध्ये असे काही कंपाऊंड्स आपल्याला मिळाले की ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या, हायड्रोजनची संख्या म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम मिळाला पण त्यांचे स्ट्रक्चर्स आपल्याला वेगवेगळे मिळाले. त्यांना आपण आयसोमर असं म्हणतो. आणि अशा आयसोमेरिक कंपाऊंडचं कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करत असताना आपण प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. लक्षात येतं मी काय म्हणतोय की आता आपण ब्युटेन पासून पुढचे जेवढे कंपाऊंड्स असतील या कंपाऊंडचं जर तुम्हाला कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करायचं असेल तर आपण प्रिफिक्सचा उपयोग करायचा. प्रिफिक्स म्हणजे काय असेल तर नावाच्या अगोदर जो बदल केलेला असतो त्याला आपण काय म्हणायचं आहे बा, प्रिफिक्स असं म्हणतो. आणि ते प्रिफिक्स आपण हायड्रोकार्बन बद्दल जर बघितला तर ते आपण 3 प्रकारचे आपण हायड्रोकार्बनचे आपण प्रिफिक्स आपण पाहतो. त्यामध्ये आपण N असेल, आयसो असेल आणि निओ असेल अशा 3 प्रकारचे आपण प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. म्हणून आपण एक सेंटेन्स तुम्हाला माहित असावं की त्यासाठी आपल्याला काय सांगता येईल पहा. सेंटेन्स मध्ये आपण काय म्हणतोय, द कंपाऊंड्स कंटेन्स 3 or 4 carbon atoms which shows isomerism किंवा which shows the isomers. And the name of isomers, the common name of isomers are given on the by using prefix. म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचं, म्हणजे मी तुम्हाला इथून पुढे कॉमन नेम आपण देत असताना प्रिफिक्स का वापरायचा हा एक प्रश्न असतो आपल्यासमोर. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. कारण ज्या कंपाऊंड्समध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त 4, 5, 6 अशी जर कार्बनची संख्या जर असेल तर त्या कंपाऊंड्स पासून वेगवेगळे स्ट्रक्चरचे कंपाऊंड्स आपल्याला आपल्या नेचरमधून मिळालेले आहेत. आणि अशा कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करण्यासाठी कॉमन नेम सिस्टीमने आपल्याला काय दिलेलं आहे बा, तर प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचे. आणि म्हणून आपण प्रिफिक्स उपयोगात आणतो. मग ते प्रिफिक्स कोणते असतात तर त्यासाठी आपण माहित असावं, there are 3 or 5 प्रिफिक्स. याच्यामध्ये आपण काय म्हणतोय
तर आपण 3 कधी वापरायचा, तर 3 प्रिफिक्स आपण कधी वापरतो, जेव्हा आपण हायड्रोकार्बनचा उपयोग करतो त्यावेळेस आपण याला काय म्हणू, हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनसाठी आपण उपयोगात आणतो. आणि जे 2 सेकंडरी आणि टर्शियरी असेल तर ते आपण एखाद्या फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कंपाऊंड सोबत आपण नॉमेनक्लेचर करताना त्या प्रिफिक्सचा आपण उपयोग करत असतो. मग हे प्रिफिक्स कोणते कोणते असतील, तर याला आपण काय म्हणू शकता, एन प्रिफिक्स. एन प्रिफिक्स. तर एन प्रिफिक्स आपण म्हणायचा. दुसरा जो असेल तर त्याला आपण आयसो प्रिफिक्स. आणि तिसरा जो असेल तर त्याला आपण काय म्हणतो, निओ प्रिफिक्स. आता हे 3 प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचे. एन प्रिफिक्स, आयसो प्रिफिक्स अँड निओ प्रिफिक्स. हे जे असतात तर यांना आपण काय म्हणू पहा, तर दीज आर ॲप्लिकेबल. हे जे पूर्ण आपण प्रिफिक्स आपण 3 पाहता, तर हे आपण कुणासाठी उपयोगात आणता, व्हेन चेंजिंग द नेचर ऑफ कार्बन चेन. ज्यावेळेस कार्बन चेनचं नेचर बदललेलं असेल त्यावेळेस आपल्याला या 3 प्रिफिक्सचा उपयोग करायचा आहे. म्हणून आपण काय म्हणतोय पहा, दिस प्रिफिक्स used for changing the nature of carbon chain. कार्बन चेनचं जर नेचर बदललं असेल, म्हणजे स्ट्रेट चेन, ब्रँच चेन असं जर नेचर बदललेलं असेल तर त्यावेळेस आपण हे 3 प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. आणि त्याचनंतर हे 3 प्रिफिक्स आपण उपयोगात आणत असताना एन कधी वापरायचा, आयसो कधी वापरायचा आणि निओ कधी वापरायचा याबद्दल आपण चर्चा आजच्या लेक्चरमध्ये आपण करतोय. तर एन प्रिफिक्स आपण कधी वापरायचा, तर त्याला आपण नॉर्मल कार्बन चेन असणाऱ्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीम नुसार जर करत असाल तर त्यावेळेस आपण काय म्हणत असतो पहा, एन प्रिफिक्स असं आपण त्यांना म्हणतो. त्यासाठी आपण आता हेडिंग आपण करत असताना हे 3 प्रिफिक्स आपण उपयोगात आणला. तर याच्यामध्ये आपण ब्युटेन पासून पुढे आपल्याला कोणती गोष्ट माहित व्हायला पाहिजे, प्रिफिक्स आपण म्हणतो. आता पुढे चालून मला तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी प्रिफिक्स सांगायचं आहे, पण प्रिफिक्स आपण काय पाहतो त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. तर आपण पहिल्यांदा एन प्रिफिक्स कशाला म्हणतात आणि तो कधी वापरायचा आणि तो कसा रिप्रेझेंट करायचा ही मी तुम्हाला शिकवणार आहे. तर त्यासाठी आपण लक्षात घेऊ पहा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, एन प्रिफिक्स. आता एन प्रिफिक्स कधी म्हणायचं आपण, when the any hydrocarbon compounds which have the straight carbon chain, then this carbon chain is called as the normal carbon chain, and normal carbon chain containing compounds are called as the n-alkane or n-hydrocarbons. म्हणजे आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस एखाद्या कंपाऊंडची अरेंजमेंट किंवा कार्बन चेनची अरेंजमेंट जर स्ट्रेट चेन मध्ये होत असेल तर त्यावेळेस आपण कोणता प्रिफिक्स उपयोगात आणायचा पहा, एन प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. लक्षात राहील तुमच्या, एन प्रिफिक्स आपण मिथेनला अप्लाय करायचा नाही, इथेनला अप्लाय करायचा नाही, प्रोपेनला अप्लाय करायचा नाही. पण ज्यावेळेस आपण 4 किंवा मोर दॅन 4 कार्बनची जर संख्या असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला एन प्रिफिक्स आपल्याला अप्लिकेबल असेल. मग एन प्रिफिक्स कधी वापरायचा, व्हेन द गिवन हायड्रोकार्बन चेन विच आर प्रेझेंट इन द स्ट्रेट चेन. जर स्ट्रेट चेन मध्ये असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं पहा, एन अल्केन म्हणतो किंवा एन हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. म्हणून आपण असं म्हणतोय पहा, द कार्बन चेन present in straight line, then use n prefix. आता n prefix आपण कधी उपयोगात आणायचा, दिलेली हायड्रोकार्बन चेन तुम्हाला स्ट्रेट चेन आहे. पुन्हा आपण लक्षात घेऊ, स्ट्रेट चेन म्हणजे काय असेल, तर स्ट्रेट चेनचा अर्थ काय होतो का, that any one of the carbon atom does not attached with more than 2 carbon atoms in their molecule, this carbon chain is called as the straight chain. Straight chain आपण कोणाला म्हणतो की दिलेली जी हायड्रोकार्बन चेन आहे त्यातला कुठलाही कार्बन ॲटम दुसऱ्या 2 पेक्षा जास्त कार्बनला जर जोडलेला नसेल तर अशा कार्बन चेनला आपण काय म्हणत असतो पहा, स्ट्रेट चेन कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. आणि अशा स्ट्रेट चेन कंपाऊंड्सला आपण कॉमन नेम सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर करत असताना एन प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. म्हणून आपण एन प्रिफिक्स आपण कधी उपयोगात आणायचा पहा, की ज्यावेळेस आपण एखाद्या हायड्रोकार्बन चेन मधले सर्व कार्बन ॲटम हे स्ट्रेट लाईन मध्ये आहेत.
स्ट्रेट लाईनचा अर्थ व्हर्टिकल लाईन किंवा त्याला आपण हॉरिझॉन्टल लाईन असं आपण त्यांना म्हणू नये. तर स्ट्रेट चेनचा अर्थ कधी लावायचा आहे, त्या चेन मधला कुठलाही कार्बन आयटम दुसऱ्या 2 कार्बनपेक्षा जास्त कार्बनला जोडलेला नसावा. अशा कार्बन चेनला आपण काय म्हणतोय पहा, स्ट्रेट चेन असं म्हटलं जातं. बघा आता स्ट्रेट चेन आपण म्हणतोय एनी कार्बन आयटम इन हायड्रोकार्बन चेन does not attached with more than 2 carbon atoms is called as the straight chain. त्याला आपण स्ट्रेट चेन असं म्हणतो. बघा आता मी लिहितोय 1 2 3 4 असे आपण किती कार्बन आयटम लिहिले. या कार्बन चेन मध्ये जर बघितलं, याला आपण नॉर्मल कार्बन चेन म्हणायचं, याला आपण स्ट्रेट चेन म्हणायचं. का म्हणायचं स्ट्रेट चेन? पहा, यातला कुठलाही कार्बन आयटम दुसऱ्या 2 पेक्षा जास्त कार्बनला जोडलेला नाही. मग अशा कार्बन चेनला आपण काय म्हणतोय पहा, स्ट्रेट चेन कंपाऊंड्स असं म्हणतात. आणि अशा स्ट्रेट चेन कंपाऊंड्स, मग आता इथला कार्बन आयटम 1 2 3 ला जोडलेला नाही, हा कार्बन आयटम 1 2 4 ला जोडलेला नाही, 3 ला जोडलेला नाही, 2 पेक्षा जास्त कार्बनला जोडलेला नसावा. मग ती चेन तुम्हाला हॉरिझॉन्टल लिहिलेली असेल, व्हर्टिकल लिहिलेली असेल किंवा झिगझॅग मध्ये लिहिलेली असेल, कुठल्याही नेचर मध्ये आपण चेन लिहिला आणि त्यातला कुठलाही कार्बन आयटम दुसऱ्या 2 पेक्षा जास्त कार्बनला जर जोडलेला नसेल, तर अशा वेळेस आपण कोणता प्रिफिक्स वापरायचा, एन प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचा. बघा आता ही चेन मी असं लिहू शकतो. आता बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 कार्बनची संख्या 3 झाली. आता बघा बॉन्ड लाईन फॉर्म्युला मी शिकवलाय तुम्हाला. या कार्बन चेनला पण आपण एन प्रिफिक्स म्हणायचं आहे. का म्हणायचं आहे? कारण ही स्ट्रेट चेन आहे. ही स्ट्रेट चेन कशामुळे आहे? यातला कुठलाही कार्बन आयटम दुसऱ्या 2 कार्बन पेक्षा जास्त कार्बनला जोडलेला नाही. मग आता बघा हा कार्बन पकडला आपण, हा कार्बन आयटम 1 2 ला जोडलाय, 3 ला जोडलाय का? नाही. म्हणून आपण या चेनला काय म्हणायचं, स्ट्रेट चेन. आणि जर स्ट्रेट चेन असेल तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणायचं पहा, एन प्रिफिक्स असं आपण कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण उपयोगात आणायचं. मी याला असं लिहू शकतो, हा तुमचा पण काय असेल, तर हा पण तुमची स्ट्रेट चेन असेल, बरोबर आहे. तर स्ट्रेट चेन कशावर ठरवणार तुम्ही, तर द कार्बन आयटम डज नॉट अटॅच्ड विथ मोर दॅन 2 कार्बन आयटम, then this chain is called as the straight chain and the name of this straight chain compounds are given by using the n prefix. त्यावेळेस आपण काय करायचं आहे, n prefix आपण उपयोग करायचा आहे. आणि हा प्रिफिक्स आपण कधी अप्लाय करायचा आहे, 4 or more than 4 कार्बन आयटम असतील त्यावेळेस आपण हे प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचे. मग आता आपण 1 बाय 1 आपण एक एक मॉलिक्यूल आपण पाहणार आहोत. त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला बघू आणि त्याचं नाव लिहिण्याचा प्रयत्न करू. आता बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण घेतला, बरोबर आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतोय पहा, तर याच्यामध्ये आपण याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण लिहिला किंवा त्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला आपण म्हणू. कंडेन्स्ड फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युल्यामध्ये आपण काय लिहिता, CH3 CH2 CH2 आणि हा तुमचा CH3, बरोबर आहे. असा आपण लिहिला, हा कंडेन्स्ड फॉर्म्युला आपण लिहिला. आता बघा याच्यामध्ये आपण काय लिहितो, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युला, बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये आपण काय लिहितो पहा, 4 कार्बन आयटम आहेत. मी असं लिहू शकतो, हे 4 कार्बन आयटम, बरोबर आहे. 1 2 3 4 याला आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणू. मग आता बघा याच्यामध्ये आपण काय लिहितो पहा, याला आपण कॉमन नेम द्यायचं आहे. याचं काय द्यायचं आपल्याला, कॉमन नेम आपल्याला लिहायचं आहे. कॉमन नेम, कॉमन नेम. आता कॉमन नेम जर लिहायचं असेल तर आपण काय करतोय पहा, ही स्ट्रेट चेन आहे का ती बघा. स्ट्रेट चेन कसं करणार तुम्ही, यातला कुठलाही कार्बन आयटम दुसऱ्या 2 पेक्षा जास्त कार्बनला जोडलेला नसतो. अशा कार्बन चेनला आपण काय म्हणतो, नॉर्मल कार्बन चेन म्हणतात, त्याला आपण स्ट्रेट चेन म्हणतो. आणि त्यांचं नॉमेनक्लेचर करताना आपण काय लिहायचं आहे, एन प्रिफिक्स आपण लिहायचं. एन प्रिफिक्स लिहिला त्यानंतर आपण कार्बनची संख्या काउंट करा, किती आहे, 1 2 3 4. जर 4 असेल तर त्याच्या नावाची सुरुवात कशाने सांगितली, ब्यूट. त्याला आपण काय म्हणतो बा, ब्यूट म्हणतो. आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणू बा, कोणता सफिक्स उपयोगात आणायचा, ANE म्हणून आपण याचं नाव लिहिणारा एन ब्यूटेन आपण लिहितो, बरोबर आहे. नेक्स्ट बघा आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण C5H12 आपण घेतला, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये C5H12 आपण जर बघितलं
तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, याचा फॉर्म्युला आपण लिहिला. आता दुसरा आपण कंपाऊंड्स आपण बघतो, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय C5H12. आता याची नॉर्मल कार्बन चेन आपल्याला बनवायची. नॉर्मल कार्बन चेन बनवत असताना जेवढी कार्बनची संख्या आहे तेवढे कार्बन आपण स्ट्रेट चेन मध्ये लिहायचे आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजन ॲटमने सॅटिस्फाईड करायची. बघा 1 2 3 4 5 बरोबर आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितलं टर्मिनल कार्बन सोबत 3 हायड्रोजन, याच्या सोबत आपण 2 हायड्रोजन ॲटम मिडल सोबत, आणि हे मिडल सोबत आपण 2 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन, आणि हा टर्मिनल आहे म्हणून आपण काय लिहिलं, म्हणून आपण इथे लिहितो CH3 CH2 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 CH3 असे 5 कार्बन आयटम आले. आता आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहायचा आहे. हा तुमचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो. 1 2 3 4 5 असा लिहिला तर आपण हा त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता ही कार्बन चेन काय तुमची स्ट्रेट चेन आहे. कशामुळे स्ट्रेट चेन आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक कार्बन आयटम जर बघितला तर 2 पेक्षा जास्त कार्बनला जोडलेलं नाही. अशा कार्बन चेनला आपण काय म्हणू शकता पहा, N पेंट असं लिहितो, बरोबर आहे. आणि त्याचा सफिक्स कोणता असेल, ANE, त्याला आपण N पेंटेन असं म्हटलं जातं. तसंच आपण पुढे बघा, आता तुम्ही प्रॅक्टिस करायची पहा, N प्रिफिक्स आपण कसा लिहायचा, कधी लिहायचा, त्यासाठी आपण हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे C6H14 आपल्याला माहिती आहे. याच्यानुसार आपल्याला 6 कार्बन आयटम नॉर्मल N प्रिफिक्स वापरायचा असेल, ऑल कार्बन आयटम्स विच आर प्रेझेंट इन द स्ट्रेट चेन. मग आपण काय लिहितो, हा तुमचा CH3 CH2 CH2, हा CH2 CH2 आणि हा तुमचा CH3 असेल, बरोबर आहे. आता हे 6 कार्बन आयटम्स स्ट्रेट चेन मध्ये आहे म्हणून आपण याला बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये काय लिहितो, तर हे तुम्हाला काय असेल पहा 1 2 3 4 5 आणि हा तुमचा काय असेल पहा 6. हा तुम्हाला काय असेल बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आणि याचं नाव देताना आपण काय लिहिणार आहोत पहा, N हेक्सेन. याचं नाव काय असेल, N हेक्सेन. म्हणून आपण N ब्युटेन, N पेंटेन, N हेक्सेन, N हेप्टेन, N ऑक्टेन, N नोनेन, N डेकेन असा आपण प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचा आहे. पण आपण N प्रिफिक्स आपण कधी उपयोगात आणायचा आहे याची आयडिया तुम्हाला आलेली असेल. याच्या पुढचे एक्झाम्पल तुम्ही घरी करण्याचा प्रयत्न करावा. तर त्यासाठी आपण हा N पेंटेन, N हेक्सेन आपण बघितला. आता आपण पुढचा प्रिफिक्स पाहणार आहोत. त्या प्रिफिक्सला आपण काय म्हणू पहा, आयसो प्रिफिक्स आपण त्याला म्हणतो. तर पुढचा काय असेल तुम्हाला, आयसो प्रिफिक्स आपण पाहतो. आयसो प्रिफिक्स. आता आयसो प्रिफिक्स कधी म्हणायचा, when only one methyl group directly attached with second last carbon atom in hydrocarbon chain is called like the iso compound or iso prefix. आयसो प्रिफिक्स आपण कधी म्हणतो का, की जर शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन ॲटमवर एकच मिथिल ग्रुप जर जोडलेला असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणतोय पहा, आयसो कंपाऊंड किंवा त्यांना आपण आयसो प्रिफिक्स असं म्हटलं जातं. फार याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाही, तुम्हाला लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे पहा. when only one methyl radical, त्याला ब्रॅकेट मध्ये मी लिहितो डॅश CH3 और ग्रुप आपण त्याला म्हणू, इज अटॅच्ड विथ सेकंड लास्ट कार्बन आइटम इन हाइड्रोकार्बन चेन is called as isoalkane or isoprefix. असा आपण आयसोप्रिफिक्स बद्दल आपल्याला सांगता येईल. म्हणजे आपण काय करायचं, म्हणजे आपण एखादी हायड्रोकार्बन चेन आहे, या हायड्रोकार्बन चेनच्या शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन ॲटमवर जर एक मिथिल ग्रुप आपल्याला जोडलेला असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं आहे पहा, या कंपाऊंडची कॉमन नेम देत असताना आपण कोणता प्रिफिक्स वापरायचा, आयसो प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचा. त्यानंतर एकूण कार्बनची संख्या काउंट करायची. बघा 1 2 3 4 5 आहे, म्हणजे 5 असणारा कोण असेल, मग पेंट असेल, बरोबर आहे, पेंट असेल. आणि या प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजनने आपण सॅटिस्फाईड केला म्हणजेच आपल्याला हा तुमचा CH3, हा तुमचा CH, हा CH2
आणि हा CS3. त्यानंतर आपण याला काय नाव देऊ पहा, आयसोपेंटेन असं आपण त्याचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण करू शकता. मग आता बघा, आयसोब्युटेन असेल, आता ब्युटेनचा फॉर्म्युला बघितला आपण, त्याच्यानुसार तुम्हाला काय मिळेल, त्याचा आयसोमर मिळू शकतो. आयसोमर आपल्याला बनवत असताना बघा C4H10, बरोबर आहे, यांच्यापासून आपल्याला एक आयसो प्रिफिक्स बनवायचा आहे. तर त्यावेळेस आपण काय म्हणता, CS3 CH, हा CS3 आणि हा CS3 आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. आता याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे. बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसं बनवणार तुम्ही, तर हा तुमचे स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत, 3, म्हणून आपण 1 2 आणि हे 3 लिहिला. हे 3 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये, हा CS3, मग हा CS3 तुम्ही असं करा, म्हणजे याला आपण काय म्हणू पहा, आयसोब्युटेन असं म्हणतो. याला आयसोब्युटेन का म्हटलं, कारण शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर एक मिथिल ग्रुप आहे आणि म्हणून आपण याचं नाव देत असताना कॉमन नेम सिस्टीम नुसार आयसोब्युटेन असं नाव दिलं जातं, बरोबर आहे. तर हे तुम्हाला काय असेल पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा काय असेल तुम्हाला, कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युला हा तुमचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. त्याला आपण काय म्हणू पहा, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आणि त्यानंतर याला आपण काय म्हणू पहा, कॉमन नेम. कॉमन नेम, बरोबर. आता बघा, मी तुम्हाला एक साधी ट्रिक मी तुम्हाला सांगतो, हे स्ट्रक्चर कसे बनवायचे. तर बनत असताना, नाव तर देत असताना तुम्ही लक्षात ठेवता, शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप, बस एवढी गोष्ट आपल्याला माहित असेल. आता बघा, तुम्हाला जर दिलेला असेल C5H12, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय. आता तुम्हाला आयसो कंपाऊंड बनवायचं. तर आयसो कंपाऊंड बनवताना कधी लक्षात ठेवा, एकूण कार्बनच्या संख्येतून एक कार्बनची संख्या कमी करायची. लक्षात येईल तुमच्या, जेवढी कार्बनची संख्या आहे त्या संख्येतून एक कार्बनची संख्या कमी करा. आता बघा, आपल्याकडे किती 5 कार्बन आहे, 5 मधून एक कमी करा, किती राहतात, 4 राहतात. 4 कार्बन आयटम स्ट्रेट चेन मध्ये लिहायचे, बरोबर आहे. स्ट्रेट चेन मध्ये आपण किती लिहिला, 4. आता शिल्लक राहिलेला जो कार्बन आयटम आहे, 5वा कार्बन आयटम जो आहे, तो शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन चेनला आपण जोडायचा. हा तुमचा CS3, बरोबर आहे. आणि त्यानंतर कार्बनची व्हॅलन्सी आपण हायड्रोजननी सॅटिस्फाय करायची. हा तुमचा काय झाला पहा, आयसोपेंटेन. याला आपण आयसोपेंटेन म्हणतो. आता याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत, 4 कार्बन आयटम अरेंज करा, 1 2 3 आणि हा तुमचा काय झाला, 4 लिहिला. मग आता बघा, याच्यामध्ये बघा, या शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर पुन्हा तुम्हाला एक कन्फ्युजन होतंय, सर डाव्या बाजूने की उजव्या बाजूने शेवटून दुसरा नंबर, कोणत्याही बाजूने घ्या, पण दुसराच नंबरचा कार्बन आयटम असला पाहिजे, तिसरा किंवा चौथा नंबरचा कार्बन आयटम नसावा. ओनली द सेकंड लास्ट कार्बन आयटम सबस्टिट्यूटेड बाय द मिथिल ग्रुप, देन युजिंग द आयसोप्रिफिक्स. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो, इथून जर आपण एक हा जोडला तर याला आपण काय म्हणू पहा, आयसोपेंटेन असं आपण त्यांना नाव देतो. आयसोप्रिफिक्स का वापरायचा, कारण शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप आहे आणि एकूण 5 कार्बनची संख्या म्हणून पेंट, आणि त्यानंतर त्याचा सफिक्स कोणता असेल तर AN, त्याला आपण काय म्हणतो पहा, आयसोपेंटेन असं म्हणतो. आता बघा, आता तुम्हाला लिहिता येईल, आयसोहेक्सेन लिहायचं आपल्याला, बरोबर आहे. आयसो कधी वापरायचा आणि तो कसा लिहायचा, हे दोन्ही मी तुम्हाला सोबत सोबत सांगतो पहा. तर हा C6H14 असा तुम्हाला फॉर्म्युला आहे, बरोबर. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आयसोप्रिफिक्स असेल, ज्या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात आयसोनं होत असेल, तर त्यावेळेस त्याच्या एकूण कार्बनच्या संख्येतून एक कार्बनची संख्या कमी करणे, जेवढी संख्या राहते ती सर्व कार्बन आयटम सरळ रेषेत मांडायचे, वजा केलेल्या कार्बन आयटमला CS3 च्या फॉर्म मध्ये शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमला जोडायचा. त्यानंतर प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाईड करायची, म्हणजे तुम्हाला आयसो कंपाऊंड्स आपल्याला बनवता येईल. मग आता बघा, 6 कार्बनची संख्या 6 मधून एक कमी करा, किती होतात, 5 कार्बन आयटम 1 2 3 4 and 5 कार्बन आयटम लिहिला. त्यानंतर एक 6वा जो कार्बन आयटम आपण कमी केला होता, त्याला शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर मिथिलच्या फॉर्म मध्ये लिहायचा. म्हणजे हा 1 2 म्हणा किंवा 1 2 म्हणा, कोणत्या बाजूला लिहा, इथं आपण लिहू. हा तुमचा CS3 असेल, बरोबर आहे. हा तुमचा CS3, प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाईड करा. हा तुमचा CS3, हा तुमचा CH, हा CH2, हा CH2 आणि हा तुमचा CS3. याला आपण काय म्हणायचं आहे पहा, तर याला आपण म्हणतो आयसोब्युटेन. आता आयसोहेक्सेन कशामुळे म्हणतात, कारण बघा, आता याचा जर आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपण तयार करू. बॉन्ड लाईन फॉर्म्युला काय तयार होईल पहा, स्ट्रेट चेन मध्ये कार्बन किती
5. मग आपण 5 जर असतील तर 1 2 3 4 and 5. 1 2 3 4 5. 5 कार्बन आयटम झिगझॅग मध्ये अरेंज केला. आता 6th कार्बन आयटम शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर, म्हणजे आपण 1 2 असं करा किंवा इकडून 1 2 करा. याला आपण काय म्हणतो बा, हा एक आपण CH3 जोडला, बरोबर आहे. मग आता काय झालं, तर याला आपण नाव द्यायचे. आता असं स्ट्रक्चर जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर काय म्हणणार आहात, कॉमन नेम द्यायचं आहे. तर कॉमन नेम देत असताना आपण काय म्हणतो की शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर एकच मिथिल ग्रुप जर असेल तर त्या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात कशाने करायची, आयसोने. एकूण कार्बनची संख्या काउंट करा. स्ट्रेट चेन मध्ये किती आहेत, 5, आणि ब्रँचिंग मध्ये किती आहे तुम्हाला, 1, म्हणजे टोटल कार्बन आयटमची संख्या 6. म्हणून आपण याच्या नावाची सुरुवात हेक्स, आणि त्यानंतर इथं सॅच्युरेटेड कंपाऊंड दिसतो आणि त्यामुळे आपण त्यांना काय म्हणायचं, ANE अल्केन दिसतो. म्हणजे तुम्हाला काय असेल पहा, ANE हा सफिक्स जोडायचा. याला आपण म्हणतो पहा आयसोहेक्सेन. असं आपल्याला प्रत्येक अल्केन पासून, म्हणजेच ब्युटेन असेल आयसोब्युटेन, आयसोपेंटेन, आयसोहेक्सेन, आयसोहेप्टेन, आयसोऑक्टेन, आयसोनोनेन, आयसोडेकेन, असा आपल्याला काय करता येईल पहा. आयसो प्रिफिक्स आपण कधी वापरायचा आणि तो कधी कसा रिप्रेझेंट करायचा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. 2 गोष्टी लक्षात ठेवा. जर रिप्रेझेंट करायचं असेल, N प्रिफिक्स असेल तर जेवढी कार्बनची संख्या आहे ती सरळ रेषेमध्ये मांडायचे आणि कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाय करायची. आणि त्यानंतर आयसोचा कंपाऊंड जर तुम्हाला लिहायचा असेल तर एकूण कार्बन मधून एक कार्बनची संख्या कमी करायची, शिल्लक राहिलेल्या कार्बनला आपण स्ट्रेट चेन मध्ये लिहायचं आहे आणि वजा केलेल्या कार्बन आयटमला CH3 च्या फॉर्म मध्ये शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर जोडा आणि कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाईड करा. त्याला आपण आयसो कंपाऊंड्स म्हणतो किंवा स्ट्रक्चर ऑफ आयसो कंपाऊंड्स असं म्हणतात. आणि कार्बनच्या एकूण कार्बनच्या संख्येवरून अल्क ओळखा आणि सफिक्स तुमचा कोणता असेल, ANE असेल. असं आपण हे आयसो प्रिफिक्स बद्दल आपण डिस्कशन केलं. आणि लास्टली आपण काय पाहतो, निओ प्रिफिक्स. आता निओ प्रिफिक्स आपण कधी करतो, कशाला म्हणतात ते आपण डिस्कशन करू. आता निओ प्रिफिक्स आपण कधी म्हणतो, निओ प्रिफिक्स. तर निओ प्रिफिक्स आपण कधी म्हणतात, हे आयसो सारखाच आहे, फक्त एक शब्द आपल्याला बदलायचा आहे. म्हणजेच काय असेल, when the 2 methyl group attached with second last carbon atom in hydrocarbon chain is called as a neo prefix. Neo prefix आपण कधी म्हणतो का, when the 2 methyl radical or group ब्रॅकेट मध्ये आपण लिहा CH3 is attached with second last carbon atom in hydrocarbon chain is called neo prefix. त्याला आपण काय म्हणू पहा, निओ प्रिफिक्स असं म्हणतात. मग आता बघा, मी तुम्हाला एक चेन सांगतो. म्हणजे आपण 1 2 3, आता शेवटून दुसऱ्या नंबरवर इथे एक मिथिल ग्रुप जोडलाय, इथे एक मिथिल ग्रुप जोडलाय. त्यावेळेस आपण यांना काय म्हणायचं पहा, निओ प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचे. या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात कशाने करणार आपण, निओनी. का, कारण शेवटून दुसऱ्या नंबरवर काय जोडलेले तुम्हाला, 2 मिथिल ग्रुप जोडलेले, म्हणून आपण काय लिहायचं आहे, निओ. आपण हा शब्द प्रिफिक्स आपण वापरायचा आहे. आता बघा, याचं नॉमेनक्लेचर करायचं कॉमन नेम सिस्टम नुसार. तर टोटल कार्बनची संख्या काउंट करा. किती कार्बनची संख्या आहे, 5 कार्बनची संख्या असेल तर कोण असेल, पेंट. आणि त्यानंतर ही सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन चेन दिसते, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, एखादा अल्केन जर असेल तर त्याच्या नावाची शेवट आपण कशाने करता, ANE ने करता. म्हणजे काय तयार झालं तुमचा, निओ पेंटेन असं आपण त्याला म्हणतो. कधी लक्षात ठेवा, निओ ब्युटेन आपल्याला कधीच बनत नाही. निओ प्रिफिक्स आपल्याला अशा कंपाऊंडवर अप्लाय करता येतो ज्या कंपाऊंड्स मध्ये कमीत कमी 5 कार्बनची संख्या असते आणि त्यावेळेसच आपल्याला निओ मिळतो. पुढे चालून टर्शरी मध्ये आणि निओ मध्ये तुम्ही कन्फ्युजन होता, म्हणून हे वाक्य माझं लक्षात ठेवा. निओ प्रिफिक्स ॲप्लिकेबल ऑन दोज कंपाऊंड्स विच कंटेन द ॲटलिस्ट 5 कार्बन आयटम. त्यांच्यापासूनच आपल्याला निओ कंपाऊंड बनण्याचे चान्सेस असतात. अन्यथा आपल्याला निओ कंपाऊंड्स 4 कार्बन पासून 3 कार्बन पासून बनणार नाही. आणि म्हणून आपण याला काय म्हणतोय बा, निओ पेंटेन असं आपण त्याला म्हणू शकता.
आता आपण एक्झाम्पल बघणार आहात. आता बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण बघितला, यांच्यापासून निओ बनत नाही, यांच्यापासून निओ बनू शकतो. इथून पुढच्या सर्व अल्केन मध्ये आपल्याला काय होतो बा निओ आपल्याला बनू शकतो. मग आता निओ प्रिफिक्स आपल्याला कसा लिहायचा ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्यानंतर कंडेन्स्ड फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला, त्यानंतर बॉन्ड लाईन फॉर्म्युला, बॉन्ड लाईन फॉर्म्युला आणि त्याचं कॉमन नेम. आता बघा स्ट्रक्चर कसं लिहायचं आणि त्याचबरोबर त्याचं नॉमेनक्लेचर कसं करायचं हे पण तुमच्या लक्षात नक्की आलं पाहिजे. आता मी लिहितोय, एक गोष्ट आपल्याला क्लिअर आहे, निओ कधी बनू शकतात ज्याच्यात 5 कार्बनची संख्या आहे, कमीत कमी 5 कार्बनची संख्या आहे. मग आपण काय करणार आहात तर त्याच्यामध्ये आपण पाहतो एखादा C5H12 आपण घेतलं, बरोबर आहे. यांच्यापासून आपल्याला काय मिळेल पहा निओ कंपाऊंडचं आपल्याला स्ट्रक्चर लिहायचं आहे. कसं लिहिणार आहात बघा. आता आपल्याला आयसो कसा बनतो ते तुम्ही बघितला, एन कसा बघतो एन प्रिफिक्स मध्ये बघितला. यांच्यापासून आपल्याला निओ पण बनतो, हा निओ आयसोमर पण आपल्याला बनू शकतो. मग कसा बनणार आहे तर त्याचं स्ट्रक्चर लिहिताना एकूण कार्बनची संख्या आहे त्या संख्येतून 2 कार्बन वजा करायचे. जे शिल्लक राहिलेले कार्बन आयटम आहेत ते सरळ लाईन मध्ये आपण त्याला अरेंज करायचं आहे आणि वजा केलेल्या 2 कार्बनला मिथिल ग्रुपच्या स्वरूपात शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर जोडायचे आणि कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाय करायची. त्यालाच आपण स्ट्रक्चर ऑफ निओ कंपाऊंड असं म्हणतो. मग आता बघा स्ट्रक्चर ऑफ निओ कंपाऊंड कसं म्हणतात, कोणताही कंपाऊंड असू द्या त्याचा निओ बनवायचा झाला हीच टेक्निक आपण उपयोगात आणायची. मी तुम्हाला कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड असो त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा निओ कंपाऊंड बनवायचा झाला की एकूण कार्बनची संख्या जी आहे त्यातून 1-2 कार्बनची संख्या कमी करायची आणि त्या राहिलेल्या कार्बन आयटमला सरळ रेषेमध्ये मांडायचं आहे आणि त्यानंतर शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर वजा केलेल्या 2 कार्बन आयटमला CH3च्या फॉर्म मध्ये लिहा आणि कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाईड करा. त्याला आपण निओ कंपाऊंड असं म्हणतो. मग आता बघा 5 कार्बन आहेत, 5 मधून 2 वजा करा, किती राहतात 3, 1 2 3, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला, जे 2 आपण वजा केलेले आहेत त्यांना आपण काय करायचं आहे CH3च्या फॉर्म मध्ये शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर जोडायचं आहे. हा तुमचा CH3 आणि हा तुमचा CH3, राईट. मग आता बघा पुढे आपण काय करणार आहोत, कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची. हा तुमचा CH3, हा तुमचा CH3. आता इथं हायड्रोजन देऊ नका कारण कार्बनची व्हॅलन्सी किती असते 4, म्हणून त्यानुसार आपल्याला 4 झाला. मग हा तुमचा कंडेन्स्ड फॉर्म्युला तयार झाला. आता बॉन्ड लाईन तयार करायचं आहे. सरळ रेषेत किती कार्बन आहेत बघा 3, 1 2 3, बरोबर आहे. आता इथे एक तुमचा मिथिल ग्रुप आहे, हा इथे एक मिथिल ग्रुप आहे. याला आपण कशाही पद्धतीने लिहू शकता पहा. याला आपण असेही लिहा, बरोबर आहे, किंवा तुम्हाला वाटलं नाही सर आम्हाला असं नाही असं लिहायचं, असंही लिहा, काही अडचण नाही. तर याला आपण काय म्हणतोय पहा, असंही लिहू शकता किंवा याला आपण या पद्धतीने पण आपण लिहू शकता, बरोबर आहे. तर दोन्ही पद्धतीने आपण लिहा, याला काहीच अडचण येणार नाही. याला आपण म्हणतोय पहा निओ कंपाऊंड असं आपण त्यांना म्हणतो. मग आता याला निओ का म्हणायचं बाबा, तर डेफिनेशन आपल्याला सांगितलेली, एखाद्या हायड्रोकार्बन चेनच्या शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर 2 मिथिल ग्रुप जर येत असतील तर त्याच्या कॉमन नेमची सुरुवात कशाने होते, निओने होते. एकूण कार्बनची संख्या किती आहे 5 आहे म्हणून आपण पेंट म्हणतो. त्यानंतर याच्यात सॅच्युरेशन दिसतं म्हणजे सिंगल बॉन्ड आपल्याला दिसतो आणि म्हणून आपण काय म्हणू शकता सफिक्स आपण ANE लिहितो, बरोबर आहे. आणि म्हणून आपण याचं नाव तयार झालं निओ पेंटेन असं आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट बघा आता तुम्हाला हे कंपाऊंड्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. मी तुम्हाला लिहितोय C6H14. आता हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये बघा मग आपल्याला निओ कंपाऊंड बनवायचा आहे. कसा बनवणार, 6 मधून 2 वजा करायचे, किती राहतात 4. म्हणून आपण काय लिहायचं 1 2 3 4 लिहिला 4. आता काय करायचं आहे, वजा सबस्ट्रॅक्ट केलेले 2 कार्बन आयटम कुठे लिहिणार, CH3च्या फॉर्म मध्ये शेवटून दुसऱ्या नंबरचा कार्बन आयटम 1 2, म्हणजे इथं आपण CH3 लिहिला, इथं आपण CH3 लिहिला. तुम्ही म्हणाल सर इकडून करा काय अडचण नाही. इथं तुम्हाला काय असेल CH3, हा तुमचा CH2 आणि हा तुमचा काय असेल पहा CH3. याला आपण निओ कंपाऊंडचं स्ट्रक्चर झालं का, कारण शेवटून दुसऱ्या नंबरवर काय दिसतो हे CH3. तुम्ही म्हणाल सर 3 दिसाल, तुम्ही 2 कसं म्हणाल, चेन लक्षात घ्या, ही चेन आहे. चेनची एंडिंग आपल्याला कुठं करायची आहे CH3 मध्ये करायचं, म्हणून ही चेन मध्ये येतो कार्बन. त्यामुळे शेवटून दुसऱ्या नंबरवर 2 मिथिल ग्रुप येतात. मग याला आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला करायचा आहे. तुम्हाला सांगितलंय स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन 4, म्हणून आपण 1 2
3 आणि हा 4, बरोबर आहे. शेवटून दुसऱ्या नंबरवर काय असतील तुम्हाला 2 मिथिल ग्रुप, मग हे 2 मिथिल ग्रुप आपण असे लिहू, बरोबर आहे. याचं नाव लिहायचं असेल तर आपण काय म्हणणार आहोत पहा, शेवटून दुसऱ्या नंबरवर जर 2 कार्बन आयटम असतील, 2 मिथिल ग्रुप असतील, तर त्याला आपण नावाची सुरुवात कॉमन नेम सिस्टीम मध्ये निओनी करतो. एकूण कार्बनची संख्या किती काउंट करा, 1 2 3 4 5 6 म्हणजे काय असेल हेक्स. त्यानंतर तुम्हाला सिंगल बॉन्डेड कंपाऊंड आहे म्हणून आपण याला अल्केन म्हणतो. अल्केनचा सफिक्स कोणता असेल तुमचा ANE असेल. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो पहा, तर हा निओ हेक्सेन आपण बनवू शकता. तसंच निओ हेप्टेन, निओ ऑक्टेन, निओ नोनेन, निओ डेकेन असे तुम्हाला प्रिफिक्स आपल्याला अप्लाय करता येतील. तर हे तुम्हाला 3 प्रिफिक्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. 3 प्रिफिक्स कधी अप्लाय करायचे आणि ते कसे रिप्रेझेंट करायचे किंवा त्याचा फॉर्म्युला कसा लिहायचा याच्या ट्रिक्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही कॉमन नेम प्रत्येकाचे टेबल तयार करा. एन प्रिफिक्सचा एक टेबल तयार करून टाका, त्यानंतर आयसोचा एक टेबल तयार करून टाका आणि एक निओचा एक टेबल तयार करून टाका. म्हणजे तुम्हाला काय लक्षात राहील, त्याचं स्ट्रक्चर पण लिहिता आलं पाहिजे आणि त्याचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीम नुसार करता आलं पाहिजे. कारण आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत असताना तुम्हाला कॉमन नेम आणि IUPAC नेम हे दोन्ही गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. आणि नाव दिलं असेल तर स्ट्रक्चर लिहिता यावं, स्ट्रक्चर दिलं असेल तर तुम्हाला नाव लिहिता यावं. या पद्धतीने आपण त्याचं नॉमेनक्लेचर आपण शिकण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला हे अवगत होणार नाही. त्यामुळं आपल्याला जर प्रगती करायची असेल, आपल्याला नीट क्रॅक करायचं असेल, तर ह्या जरी सोप्या वाटत असलेल्या गोष्टी असतील तर ह्या समजल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहात. तुम्ही जर पहिल्या स्टेपमधून 10व्या स्टेपवर जर उडी घ्यायचा प्रयत्न केला तर आपले दात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अतिशहाणपणा न करता आपण हळुवारपणे आपण एक एक गोष्ट आपण अवगत करण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि आजच्या लेक्चरमध्ये कॉमन नेम ऑफ अल्केन याच्याबद्दल आपण चर्चा केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. धन्यवाद.